उठल्या सगळ्यात आधी पहिला आईसाहेबांचाच आवरून घेतलो, कारण नंतर लय उशीर होते आवराला. आणि त्यात रात्री आईसाहेब म्हणले तर आपल्याला सकाळी नाश्त्याला खिचडी पाहिजे. आपका हुकुम सर अकबर म्हटलं आणि सकाळच्या नाश्त्याची तयारी करायला रात्री शाबू भिजत घातले. आईसाहेबांचं सगळं आवरून पहिला नाश्त्याच्या तयारीला लागलो बघा. आणि कसं आहे माहितीये का, आई जोपर्यंत आपल्या सोबत आहे की नाही तोपर्यंतच आपल्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान आहे, लक्षात ठेवा. आई जर आपल्या सोबत नसली तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही हो. त्यामुळे जोपर्यंत आपला आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची कदर करायला शिका मित्रांनो. बघता बघता आमच्या राणी सरकारांसाठी नाश्ता तयार करून घेतलो. तर गरमागरम झाली म्हटलं पहिला आई साहेबांना आता चारून घ्यायचा, कारण गरम गरम आहे तवरच खायला मज्जा येते हो. खिचडी केलो पण दही आणायची विसरलेलं मित्रांनो, त्यामुळे 0 मिनिटात माझी जाऊन दही घेऊन आलो बघा. काम कुठलंही असू दे, करायचं तर प्रामाणिक करायचं नाही तर करायचं नाही. दही आणून चार दिवशी आई साहेबांना एक घास मी चारून घेतला आणि कामावर लागलाच आपण बी 2 घास खाऊन घ्यायचे म्हटले. यातलं खिचडी तर आपली क्वालिटी झालेली सोडा, त्यात काही विषय नाही मित्रांनो. आपल्या आयुष्यातला जेवढा वेळ आई वडिलांसोबत घालवत होता तेवढा घालवायला शिका, कारण एकदा जर ही वेळ आपल्या आयुष्यात निघून गेली तर परत कधी सुद्धा येणार नाही, लक्षात ठेवा. आईच्या आशीर्वादाने तुमच्या साथीने इंस्टाग्रामवर आपले 40,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. त्यामुळे दादाने आज केक घेऊन आलेले बघा आपल्यासाठी. आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी लय मोठा आहे, त्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचू शकलोय. तुमची प्रेम आणि साथ आयुष्यभर अशीच राहून द्या भावानं आणि माझ्या लाडक्या बहिणीनो. या दादाने येताना केक बरोबर आहे की नाही गुलाबजामुन पण आणलेले आहेत बघा. कधी खात नाही आपण, पण एवढ्या प्रेमानं आणले म्हटलं टेस्ट तर करायला लागतेच. तुमच्या सपोर्टमुळेच आपण इथपर्यंत आज पोहोचू शकलोय. त्यामुळे अगदी मनापासून सगळ्यांचे खूप खूप आभार माझ्या भावानं आणि लाडक्या बहिणीनो.